Good morning. Have a nice day. This is Bashveshwar Kadgaonkar, and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me, I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very spiritual and important topic, that is, which is the सिद्ध मंत्रा इन धिस वर्ल्ड. म्हणजेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि साधा सोपा असा कोणता सिद्ध मंत्र आहे ज्यामुळे आपणाला आपल्या मानवी जीवनाचे कल्याण करण्याचा मार्ग किंवा आपल्या जीवनाचे सार्थक करण्याचा मार्ग आपणाला सापडेल. तर there is a very easy and very important siddha mantra, and that mantra name is Ram. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो जगातला सगळ्यात श्रेष्ठ असा सिद्ध मंत्र आहे, ज्या ज्या मंत्राचं नाव आहे राम. राम राम हा जो मंत्र आहे, हा जगातला एकमेव सोपा, सिद्ध आणि साधा आणि एकदम सिद्ध, म्हणजे सगळे जितके मंत्र आहेत त्या सगळ्या मंत्राची ताकद या राम नामामध्ये आहे. तर याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर मित्रांनो, इफ यू आर न्यू इन माय चॅनेल अँड इवन इफ you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Now let's start today's topic, the Siddha Mantra, and it is very easy Siddha Mantra in whole world. तर आजचा टॉपिक जो आहे, जगातला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सिद्ध किंवा पॉवरफुल असा जो मंत्र आहे तो कोणता आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी देवांचेही देव महादेवजी आणि बुद्धिदाता पार्वती नंदन गणेशजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना वंदन करून आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूयात. ओके. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, या सृष्टीचे रचयिता सर्वे सर्वा देवांचेही देव महादेवजी आणि बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नांचा विनाश करणारा पार्वतीचा पुत्र गणेश या दोघांचे वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करणार आहोत. ओके. एक्सक्यूज मी. तर जगामध्ये अनेक मंत्र आहेत, जसं ओम नमः शिवाय आहे, किंवा सुगंधी पुष्टम आहे, किंवा गायत्री मंत्र झाला ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, किंवा ओम नमो नारायण आहे, ओम नमो वासुदेवाय नमः आहे. असे अनेक प्रकारचे मंत्र आहेत.
मग आपणाला हे मंत्र एकतर पूर्णतः लक्षात राहत नाहीत किंवा जर म्हटलं तर ते खूप म्हणजे असं लांबसडक काय म्हणजे असे लांबच लांब मंत्र असतात, जेणेकरून मनाला आपल्याला म्हणजे वेळ मिळत नाही किंवा आपण ते करत नाही. परंतु अगदी साधा, सोपा, सिद्ध मंत्र जर जगात कोणता असेल, अगदी आपण काम करत आपलं दैनंदिन जे आपलं दररोजचं रुटीन वर्क आहे, ते करत सुद्धा आपण तो मनातल्या मनात घेऊ शकतो. असा म्हणजे जगात एक आणि एकमेव पॉवरफुल मंत्र आहे, तो म्हणजे राम. राम. नुसतं आपण राम, राम, राम मनामध्ये अगदी काम करत जरी राम, राम म्हटलं, तर या तर जन्माचं सार्थक होणारच. परंतु आपल्या डेथ नंतर, आपण मृत्यूनंतर आपलं जे पुढला प्रवास आहे, तो सुद्धा सुखकारक आणि आपल्याला अगदी स्वर्ग म्हणा किंवा त्याच्याही पेक्षा देवाचेच म्हणजे स्वर्गापेक्षाही आपल्याला कैलास किंवा ज्याला वैकुंठ म्हटलं जातं किंवा अगदी देवामध्येच समाविष्ट केलं जातं. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम नकोच नको हे लक्ष 84 येण्या फिराचं. तर अगदी जिथून आलो म्हणजे जिथून आपली सुरुवात झाली अगदी परमेश्वराच्या ज्या निर्गुण निराकारापासून त्या तत्वामध्ये आपण जाऊ शकतो. इतकी पॉवरफुल असणारा हा राम मंत्र आहे. मग राम मंत्राला इतकी पॉवर कशासाठी आहे? गुड क्वेश्चन. म्हणजे राम अगदी 2 अक्षराचा आहे. त्यापेक्षा कितीतरी मोठमोठे मंत्र आहेत. परंतु ह्या 2 अक्षराला इतकी किंमत का? तर त्याचं कारण असं आहे, हा बीजमंत्र आहे राम 2 अक्षरी आणि साक्षात महादेव सुद्धा या मंत्राचा जाप करत असतात. जे देवांचेही देव आहेत, त्यांच्यापासून अनंत कोटी सृष्टी निर्माण झालेल्या आहेत. असे जे महादेव जे आहेत, ते सुद्धा राम, राम, राम म्हणत असतात. ठीक आहे. आणि रामजी कशाचा मंत्र कोणत्या नामाचं हे करतात, जाप करतात, तर रामजी हे ओम नम शिवाय म्हणजे शिव नामाचा जप रामजी करतात आणि राम नामाचा जप शिवजी करतात. तर राम नामाची इतकी महत्त्व कशासाठी? त्याचं कारण असं आहे, समजा आपण जर आपल्याला आपली मराठी आद्याक्षर घेतली आ, इ, ई असं ज्ञ ज्ञ ज्ञानोबापर्यंत, तर त्यामध्ये र अक्षर जे आहे र, कारण राम र, रला काना रा, काना म्हणजेच आ, राम. मग र, र हे याचं स्थान त्यामध्ये जर आपण मोजलं काउंट केलं तर त्यामुळं अक्षरामध्ये 27व्या स्थानावर र अक्षर आहे. पुन्हा कान आहे रा, रा, कान, रला काना रा, आ म्हणजेच आ. आ हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? दुसऱ्या स्थानावर. आ, इ, उ असं. तर आ 2 नंबरला आहे. मग र अक्षर 27ला, 27 प्लस हे आ अक्षर कुठं आहे? 2 नंबरला. 27 आणि 2 29. ठीक आहे. आणि म अक्षर कितव्यांदा आहे? म अक्षर जर मोजलं आपण काउंट केलं आ, ई मध्ये, तर त्याचं स्थान 25व्या अक्षर आहे, 25वा. तर 29 आपलं झालं. 27 आणि 2 29 आणि हे 25. म्हणजे यांची जर बेरीज केली तर 54 होते. म्हणजेच राम म्हटल्यावर 54 हा न्यूमरॉलॉजिकल अंक तयार होतो, 54. आणि राम, राम असं 2 वेळेला म्हटलं तर 54 प्लस 54 किती झाले? 108. आणि 108 म्हणजे आपण जी माला जप करत असतो त्यामध्ये मनी किती असतात? 108. म्हणजे 2दा राम नाम आपण घेतलं, राम, राम म्हटलं, तर आपणाला पूर्ण एक माला केल्याचं पुण्य लागतं. 108 मण्याची जी माळा आहे, त्याचं पूर्ण माळा केल्यावर जे पुण्य लागतं, तसं फक्त 2दा राम, राम म्हटल्यावर. म्हणून जुने लोक सकाळी आताचे लोक जसं आपण आत्ताचे गुड मॉर्निंग वगैरे म्हणतो, तर जुन्या काळातले लोक गाठ पडले एकमेकांना की ते राम, 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 राम गाठ म्हणजे सहज कोणाला भेटायला गेले आणि पहिल्यांदा राम, राम म्हणायचे. म्हणजे किती पॉवर आहे बघा ह्यात. जुन्या काळातले लोक किती संस्कारी होते. म्हणजे अगदी नमस्कार जरी करायला तर ते राम राम म्हणायचे. जेणेकरून त्यांना पूर्ण एकदा राम राम म्हटलं की
एक माळेचं पुण्य मिळलं जायचं तिथंच. म्हणजे एक माळ जप केल्यासारखं. आणि असं जर दिवसातनं कितीदा रामराम त्यांनी केलाय त्याच्यावरनं दिवसातनं साधारणतः ते एक 10-20दा म्हटले तर 20 माळा जप केलेलं पुण्य त्यांना लाभलं जायचं. परंतु आत्ताचा काळ लेटेस्टमध्ये राम म्हटणं वगैरे, वगैरे हे अगदी ओल्ड फॅशन असं समजलं जातं. परंतु त्यामध्ये काय पॉवर आहे राममध्ये हे आपल्या लोकांना कळत नाही. कारण आपल्यावर इंग्लिश संस्कार झालेले आहेत. गुड मॉर्निंग म्हणजे काय? फक्त चांगली सकाळ. चांगली सकाळ म्हटल्यावर तितकंसं काय पुण्य लाभणार आहे का? परंतु जर आपण राम म्हटलं, तर आपल्याला एक माळेचं पुण्य लागणार. म्हणून प्रत्येकाने गुड मॉर्निंग न म्हणता प्रत्येक ज्यावेळेला आपण सकाळी किंवा कोणाशी भेटतो, बोलायला सुरुवात करतो, नमस्कार करतो, अभिवादन करतो, तर त्यावेळेला आपण राम जर म्हटलं, तर किती चांगलं आहे बघा. किंवा हॅलो वगैरे फोनवर आपण म्हणतो, तर राम म्हटलं म्हणजे फोनची सुरुवात रामनं जर केली, तर 108 मण्याची माळ पूर्ण म्हणजे एक माळ जाप केल्यावर जे पुण्य लागतं तेवढं लागतं. म्हणून आपण कुणालाही भेटताना गुड मॉर्निंगच्या ऐवजी राम म्हटलं पाहिजे आणि हॅलोच्या ऐवजी राम म्हणून सुरुवात केली पाहिजे. तसंच आणखी काय महत्त्व आहे रामाचं, तर साक्षात शंकरजी राम जाप करायचे आणि पार्वती मातेनं बघितलं आणि मग ती पार्वती माता शंकरजींना म्हटली की महादेवजी आपण सारखाच जाप करताय राम म्हणून. तर याचं कारण काय? कारण तुम्ही तर सगळ्या देवांचेही देव आहात, मोठे आहात किंवा तुमच्यापासूनच सगळं विश्वाची निर्मिती झालेली आहे. मग इतके सगळे तुम्ही आदी अनादी म्हणजे हे सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर बी तुम्ही आहात, सृष्टीमध्ये आहात, नंतर आहात. अशा सृष्टी कितीतरी नष्ट झाल्या तरी तुम्ही राहणार आहात. म्हणजे तुम्ही अनादी असताना प्रभू रामचंद्राचं किंवा रामाचं राम नाम का घेता? तर त्यावेळेला शंकरजी हसलेले आहेत आणि ते म्हणतात, "गौरी, मी राम नामाचा जप का करतो तुला माहिती आहे का?" ते सांगतो म्हणतो. सांगतो तुला असं शंकरजी किंवा महादेवजी पार्वतीला म्हणतात. तर राम म्हटल्यावर राम जे अक्षर 2 आहेत त्याचा अर्थ तुला सांगतो. राम हे जे बीजमंत्र आहे 2 नावाचा, 2 अक्षरांचा. तर एक म्हणजे ओम नमो नारायण हा जो मंत्र आहे. ओम नमो नारायण. नारायण म्हणजे परमेश्वर. तर ओम नमो नारायण मधला रा आणि ओम नमः शिवाय हा दुसरा जो मंत्र आहे त्यामधला म हे 2 अक्षरे घेतली. ओम नमो नारायण मधला रा आणि ओम नमो शिवाय मधला म. तर काय होतं? राम नावाचं हे बीज मंत्र तयार होतो. राम म्हटले की हे दोन्ही मंत्र जाप केल्याचं पुण्य लागतं. आणि सगळं जितके म्हणून मंत्र आहेत सिद्ध मंत्र त्या सगळ्याचा सार म्हणजे राम आहे. म्हणून राम हा जो जाप आहे याच्यासारखा दुसरा सिद्ध मंत्रच नाही. दुसऱ्या मंत्राची बी ताकद आहे, परंतु ते मंत्राची ताकद किंवा ते मंत्र जे आपल्यावर जे पुण्य लागतं ते अगदी राम म्हणून आपणाला साध्या सोप्या पद्धतीने मिळतं. म्हणून राम म्हणत आपण जाप जर केला, अगदी काम करताना जपमाळच घेतली पाहिजे असं नाही. आपलं दैनंदिन काम करताना, कुणाला भेटल्यावर सुद्धा नमस्कार करताना राम वगैरे आपण जर केलं, असं रामनामाचा जर उच्चारण केलं तर त्यामध्ये कितीतरी पुण्य आहे. म्हणून मी रामाचा जाप करतो असं शंकरजी पार्वतीला म्हटलेले आहेत. आणि मीराबाई, सत्ययुगामध्ये मीराबाई जी होती ती आता मीराबाई ही कुणाची भक्त आहे? कृष्णाची. कृष्णाची भक्त होती की नाही? मग तिने जय श्रीकृष्ण म्हणता येत नव्हतं का तिला? श्रीकृष्ण म्हटल्यावर पण पुण्य लागतं, परंतु राम म्हटलं की सगळं जास्त एकदम पुण्य. म्हणून तिनं सुद्धा म्हणते, तिचं एक अभंग आहे बघा, पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. तर मीराबाई ही कृष्णाची जरी भक्त होती तरी परंतु जाप किंवा तिची श्रद्धा ज्या मंत्रावर होती तो सिद्ध मंत्र म्हणजे राम.
म्हणजे एकदम सोपं आहे बघा. मनाला किती सोपं आहे. राम, राम. तुम्हाला माहिती आहे का, वाल्या कोळी होता आणि त्याने कितीतरी पाप केलं होतं. असं त्याने एक माणूस मारला, की एक खडा असं त्या रांजणात टाकत होता. असे 7 रांजणं त्यांनी भरलेली होती. म्हणजे इतके लोक त्यांनी मारलेले होते. तो वाटाड्या होता म्हणजे वाटमारी करणारा, लूट करणारा, चोरी करणारा, लोकांची हत्या करून त्यांच्या जवळचं जे धन आहे, पैसा आहे, सोनं-नाणं आहे, दागिने आहेत, तो हिसकावून घ्यायचा आणि त्याच्यापासून त्याच्या घराचा तो उदरनिर्वाह करायचा. म्हणजे दुष्ट होता. तर एकदा काय झालं, तो जंगलात वाटमाऱ्या करायचा ना, लोकांना अडवणे वगैरे. तर तो नेहमीप्रमाणे त्याची ड्युटी करत होता, वाल्या. आणि कोण येतोय सावज आणि मग ते त्याला आपण गाठायचं आणि त्याची हत्या करायची. अगोदर बऱ्या बोलानं त्यानं दिलं दाब दिल्यावर, तर ठीक आहे मग मारत नव्हता. परंतु जर आढेवेढे घेतले, आता एखाद्याचं सगळं अंगावरचं किंवा त्याच्यावरचं सगळं ऐवज घ्यायला एक विरोध करणार. विरोध केला की त्याला तिथंच सोडून द्यायचा. मग नारदजी एकदा त्या रस्त्याने जात होते आणि नेहमीच्या सवयीनं वाल्यानं नारदजींना पण अडवलेलं आहे. "ए गोसाया" म्हटला. कारण त्याचा परिधान नारदमुनीचा एक विणा आणि असं भगवी कपडे वगैरे. त्याच्यावर काही सोनं नाही, नाणं नाही, काही नाही, काही नाही. नारदजीकडे कुठलं असणार आहे सोनं? आणि ते नारायण, नारायण, नारायण करत निघाले होते. आणि म्हणे, भिकारड्या तुझ्याजवळ काही ऐवज नाही, सोनं नाही, पैसा नाही आणि तू गाठ पडलास. एक तर कुणी गाठच पडलं नाही आज दिवसभर. पडलास ती पडलास आणि तुझ्याजवळ काही सुद्धा नाही की रे म्हणला. मग तुला तुझी वाट अडवून किंवा तुला मारून किंवा तुला काय म्हणजे मला काय फायदा आहे का त्यात म्हटला. वाल्या म्हटला. मग नारदजी हसले आणि म्हटले, "मी एक संन्यासी म्हणा किंवा एक असा हे आहे, संत आहे. माझ्याकडे कुठला असणार आहे पैसा वगैरे" म्हटला. मग हे तू सगळं पाप जे करतोस वाल्या, ते कुणासाठी करतोस? मग वाल्या म्हटला, "मी माझ्या बायका, लेकरांसाठी, मुलांसाठी करतो." "अरे वेडा रे वेडा," म्हटला. "तू ज्यांच्यासाठी हे पाप करतोस ना, तर तुझी जी घरातली बायका, मुले आहेत, तुझ्या पापाचे हिस्सेदार किंवा भागीदार होतात का?" तर ते म्हणला, "का नाही होणार? होणारच." तर नारदजी म्हटले, "तसं नाही. ते अजिबात पापाचे हिस्सेकरी होणार नाहीत." तर "नाही होणार" म्हणे. "तू जा घरी जाऊन विचार त्यांना" म्हटले. मग वाल्या घरी गेला. त्याने बायकोला विचारलं, "का गं?" म्हटलं, "मी इतकं दररोज पाप करतो, इतका तुला पैसे आणून देतो, सोनं-नाणं आणून देतो. तू माझ्या पापामध्ये हिस्सेकरी आहेस का?" ती म्हटली, "नाही. ते तुमचं कर्तव्यच आहे तुम्ही आणून देता ते. मी का तुमच्या पापात हिस्से करू?" म्हटली. मुलांना विचारलं. मुलं म्हटली, "नाही, नाही. ते तुमचं कर्तव्य आहे" म्हटले. मग वाल्या परत आला. मग वाल्या परत आल्यावर नारदजीने विचारले, "का रे वाल्या?" म्हटले, "तुझी बायका मुलांना विचारलंस का?" तर तो म्हटला, "हो." आणि कुणीही माझ्या पापामध्ये भागीदार व्हायला तयार नाही. म्हणजे तू जे कर्म केलेलं आहे, हे तुलाच फेडायला लागणार आहे म्हटले. नारदजी म्हटले त्याला. ही वाईट कर्म सोडून दे. कारण तुला कुणीही त्यातून सोडवणार नाही. तुझी बायका सोडवणार नाही, मुले सोडणार नाहीत. जर तू चांगलं कर्म केलास, तर तुझा उद्धार होईल म्हटले. मग असं म्हटल्यावर त्याला पश्चात्ताप झालेला आहे वाल्याला. त्याने लगेच नारदजीचे पाय धरलेले आहेत आणि कुणीतरी दिव्य असे आहेत संत जे स्वर्गातून वगैरे आले. हे पृथ्वीवरचे तर नाहीत बुवा म्हटला. इतकं ज्ञान देत आहेत, इतकं ज्ञान मला कधी कुणी सांगितलं नव्हतं आणि यांच्या चेहऱ्यावर तेज किती आहे. आणि मग वाल्याला पश्चात्ताप झाला आणि मग त्याने म्हटले, "मला ह्यातून सोडवा" म्हटले नारदजींना. मग नारदजी म्हटले, "ठीक आहे, मी तुला एक मंत्र देतो." मग त्यांनी राम, राम नावाचा जो मंत्र दिलाय, आज आपण रामाचंच पाहतो आहोत रामनामाचं. तर राम, राम म्हटले. वाल्याला राम, राम काय म्हणता येईना. तो मरा, मरा, मरा म्हणायला लागला. "ठीक आहे," म्हणले नारदजी म्हणले, "मरा, मरा तर मरा, मरा. तू सारखं मरा, मरा म्हणत जा. ऑलरेडी ते राम, राम होत जाईल" म्हटले. आणि मग वाल्या नेहमीच्या सवयीनं त्याला मारा, मरा हे असले शब्द यायचे. त्यामुळे तो मरा, 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 राम, 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 मरा, मरा म्हणताना राम, राम ऑलरेडी होत गेला. असं त्याने खूप वर्ष अगदी अ, 60,000 वर्ष तपश्चर्या. आता तुम्ही म्हणाल, इतकं आयुष्य 60,000 वर्ष वगैरे, वगैरे. तर हे कधीच आहे सत्य ह्याच्यातलं अ, सत्ययुगामधलं कथा आहे. सत्ययुगात एका माणसाचं म्हणजे माणसाचं वय साधारणतः किती
2 लक्ष 3 लक्ष इयर म्हणजे 3 लाख वर्ष 5 लाख वर्ष अशा प्रमाणे म्हणजे लाखाच्या पटीत ते राहायचे. 5 लाख 10 लाख वगैरे म्हणजे इतकं आयुष्य असायचं. त्यातले 60,000 वर्ष म्हणजे बरेच आपल्या हे आताच्या सध्याच्या युगानं म्हटलं तर अगदी एक 10 वर्ष तपश्चर्या केली किंवा 12 वर्ष तपश्चर्या केली. तर ठीक आहे आत्ताच्या काळाप्रमाणे 12 वर्ष वाल्याने तपश्चर्या राम 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 असे 12 वर्ष आत्ताचे आणि त्यावेळेसचे 60,000 वर्ष. तर तपश्चर्या केल्यावर त्यांना सिद्धी प्राप्त झाली, त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे राम नामाची किमया बघा. तुझ्या नामाची नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई. म्हणजे राम नामाची ताकद एवढी आहे की असला दुष्ट लुटारू वाल्यास सुद्धा वाल्मिकी झालेला आहे. किंवा अहिल्ये नावाची शिळा होती बघा, अहिल्या शापानं इंद्राच्या दरबारातली जी नृत्यांगना होती रंभा उर्वशीसारखी, तिला शाप मिळाल्यामुळं ती शिळावून पडलेली होती. आणि ज्यावेळेला रामजीचे पाय त्या शिळेला लागले त्यावेळेला तिचा अहिल्येचा उद्धार झाला. इतकी रामाची ताकद आहे. तर मग वाल्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि मग त्यानं रामायण हा ग्रंथ लिहिला. त्यावेळेला राम जन्मले बी नव्हते. राम कधी जन्मलेत? त्रेतायुगात. सत्ययुग त्याच्या अगोदरचं सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापरयुग आणि आता जे होतं चालू आहे ते कलियुग, जे संपाला सुरुवात झालेली आहे. आता कलियुग संपून 2032 पासून आणखी सत्ययुग निर्माण होणार आहे. तर रामनामाचा एवढा महिमा आहे. म्हणून वाल्याचा वाल्मिकी कशामुळे झाला तर रामनामामुळं. तसं आपण पण जीवनामध्ये आपले जे प्रापंचिक दुःख आहेत किंवा आणखी काही संकट आहेत हे सुद्धा काटली जातात. आपलं प्रारब्ध भोग जे आहेत ते कमी होतात रामनामामुळं. ते नष्ट होतात आणि आपणाला आपलं जीवन सुखकर कसं होईल किंवा आपल्या जीवनाचा उद्धार काय आहे, मानव जन्माचं सार्थक कशात आहे, नरजन्माचा मुख्य उद्देश काय हे सगळं कळायला लागेल आत्मज्ञानाने. इतकी पॉवर आहे रामनामामध्ये. म्हणून मीराबाई सारखं भजन म्हणायचं बघा. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. तर आणि कबीरजी बी सारखं राम 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 म्हणून जपमाला घेऊन जाप करत असायचे संत कबीर. आणि मग त्यांच्याकडं एकदा त्यांचे शिष्यच होते, 4-5 शिष्य आलेले आहेत आणि म्हटले, कबीरजी आपण काय करत आहात? तर कबीरजी म्हटले, मी जाप करतो. तर कशाचा करत आहेत? तर रामाचा. मग त्यावेळेला त्यातले जे शिष्य होते त्यांनी विचारलं, कोणत्या रामाचा तुम्ही जाप करताय म्हणे? मग कबीरजी म्हटले, असं का म्हणताय तुम्ही कोणत्या रामाचा? तर त्यावेळेला म्हटले, त्रेतायुगामध्ये तर राम जन्मले होते. ठीक आहे. आणि सत्ययुगामध्ये वाल्या कोळ्याला राम 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 म्हणायला कुणी लावलं? नारद मुनींनी लावलं. हे सत्ययुग तर त्याच्या अगोदर होतं. मग तो कोणता राम? आणि त्रेतायुगामध्ये जे जन्मले दशरथाच्या पोटी तो कोणता राम? किंवा परशुराम म्हणून सत्ययुगात जन्मले ते कोणते राम? आणि आपल्या शरीरामध्ये जे आत्माराम आहे ते कोणता राम? म्हणजे नेमक्या कोणत्या रामाचा जप करत आहेत? तर त्यावेळेला ते शिष्यगण कसे विचारत आहेत, तुम्ही कोणत्या रामाचा जप करत आहेत? तर ते म्हटले, कोणत्या रामाचा म्हणजे? मग त्यावेळेला ते शिष्य म्हटले, एक राम जो दशरथ का बेटा, एक राम जो दशरथ का बेटा, एक राम जो घट घट में लेटा, एक राम जो जगत का सकल पसारा, एक राम जो जगत का सकल पसारा, एक राम सबसे न्यारा. म्हणजे एक राम जो दशरथ का बेटा, एक राम जो घट घट में लेटा, एक राम जिसका सकल पसारा और एक राम सबसे न्यारा. या इतके राम आहेत. मग यापैकी तुम्ही कोणत्या रामाचा जाप करत आहात? म्हणजे प्रश्न राईटच होता की हो. म्हणजे घटाघटामध्ये राम बसलेला आहे, आत्म्याच्या रूपाने आपल्या शरीरात बसलेला आहे आणि दशरथाचा राम. आणि राम नाम घ्यायला लावलं होतं सत्ययुगात कुणी? वाल्या कोळ्याला ह्यानी नारद मुनींनी. मग तेव्हा तर राम जन्मलेच नव्हते. मग त्या कोणत्या रामाचं नाव घ्यायला लावलं? म्हणजे असा प्रश्न होता. मग त्यावेळी कबीरजीनं थोडंसं विचार केला आणि त्यांना पण उत्तर योग्य आठवणा झालं.
परंतु ते म्हटले, "ठीक आहे, मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या देतो" म्हटले. मग शिष्यगण निघून गेले. त्यावेळेला कबीर त्यांच्या गुरुकडे, कबीरजीचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केलेला आहे राम राम म्हणून आणि येण्याचं प्रयोजन काय असं गुरुजींनी विचारलं. तर त्यावेळेला कबीरजी म्हटले, की माझ्याकडं काही गुरुवर्य माझ्याकडे आज 3-4 शिष्य आले होते आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला, की तुम्ही जो जाप करता रामनामाचा, ते नेमकं कोणत्या रामाचा करता? एक राम दशरथ का बेटा, एक राम जो घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा और एक राम सबसे न्यारा. या सगळ्यापैकी तुम्ही कोणत्या रामाचं करता असं विचारलेलं आहे म्हटले. मग त्यावेळेला गुरुजी म्हटले, कबीरजी तुम्ही असं करा म्हटले, हे प्रत्येक वाक्यात तुम्ही काय केलं? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा और एक राम सबसे न्यारा. ह्या प्रत्येकामध्ये एक कॉमन काय आलेलं आहे? एक राम, एक राम, एक राम, एक राम. म्हणजे तो सगळा एकच आहे. ह्याचा अर्थ काय की सगळ्यामधला राम हा एकच आहे. तर हे पटवून देण्यासाठी तुम्ही असं करा, ते आलेले जे शिष्य आहेत त्यांना तुम्ही विचारा म्हटले, की त्यांनी त्यांच्या कानामध्ये गुरुमंत्र काय उत्तर द्यायचं ते सांगितलं. मग कबीरजी आलेले आहेत. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ते 4 शिष्य आले आणि म्हटले, "कबीरजी, तुम्ही काल म्हटले होते, की तुम्ही जे रामनामाचा जप करताय राम, राम म्हणून, तर नेमक्या कोणत्या रामाचा करताय हे आता आज आम्हाला सांगा, कारण तुम्ही म्हटले होते, की उद्याला सांगतो म्हणून." मग कबीरजी म्हटले, "ठीक आहे, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. पण त्या अगोदर मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो" म्हटले कबीरजी. तर ते म्हटले, "विचारा." माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन असं कबीरजी म्हटले. मग त्यावर ते शिष्यगण म्हटले, "ठीक आहे." मग त्यावेळेला कबीरजी म्हटले, "तुम्हारे जो 4 बाप है, उसमें असली कौन सा बाप है?" असं त्याला म्हटले. तुम्हारे को 4 जो तुम्हारे म्हणजे एकालाच म्हटले ते दोघं दोघं आले त्यापैकी. तुम्हारे जो 4 बाप है, उसमें तुम्हारा असली बाप कौन सा है? तुझे जे 4 बाप आहेत, त्यांनी कबीरजी काय म्हटले, तुला 4 जे बाप आहेत त्यापैकी खरा बाप कोण आहे तुझा? तर यावर मग असं विचारल्यावर रागावले असतील का नाही ते लोक आलेले शिष्यगण. ते म्हणे, "क्या कबीर जी, आप क्या सटिया गए क्या? बुद्धि भ्रष्ट हो गई क्या आपकी? ऐसा क्यों पूछ रहे? तो 4 बाप कैसे होते हैं? और असली कौन-सा ऐसा पूछ रहे? हमारे गुरु जो है हम आपको वंदन करते हैं, आपको तुम आपको रिस्पेक्ट देते हैं। इसका मतलब ये नहीं कि आप कुछ भी बोलते जाओ. ये क्या बोलने की बात हुई क्या? ऐसा बोलणे होत आहे क्या? असं बोलत असतात का?" असं विचारत, तुम्ही गुरु आहात, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो, आदर देतो, म्हणून तुम्ही 4 बाप आम्हाला म्हणता आणि त्यातला खरा बाप कोणता असं विचारता? हे काय विचारणं झालं का? म्हणून शिष्य रागावलेले आहेत. मग त्यावर कबीरजी म्हटले, कूल डाउन किंवा काम डाउन, शांत व्हा, शांत व्हा म्हटले. काम डाउन, काम डाउन. तर तुम्ही अगोदर शांत व्हा म्हटले कबीरजी. मग कबीरजींनी शांत झाल्यावर त्या शिष्याला म्हटले, "मी तुम्हाला काय म्हटलं, की 4 बाप में असली बाप कौन?" ठीक आहे. मग कबीरजी काय म्हटले, "एक बाप तेरी दादी का बेटा." नीट आहे का? "एक बाप तेरी दादी का बेटा, एक बाप तेरी बुआ का भाई, एक बाप तेरी माँ का पति और एक बाप तेरे नानी का जमाई." आता प्रत्येकात एक बापच आहे. एक बाप तेरे दादी का बेटा. दादी म्हणजे आजीचा मुलगा. आजीचा मुलगा म्हणजे कोण झाला? आपले वडील. ठीक आहे. पुन्हा काय म्हटले? एक बाप तेरे बुआ का भाई. बुवा म्हणजे कोण? आत्या. आत्याचा भाऊ म्हणजे कोण? आपले वडील. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच झाला ना. दादीचा बेटा म्हणजे आजीचा मुलगा किंवा आत्याचा भाऊ म्हटलं तर एकच म्हणजे आपले वडील. एक बाप तेरे माँ का पती. तुझ्या आईचे नवरा किंवा आईचे पती एक बाप. आईचा नवरा किंवा आईचा पती म्हणजे कोण? बापच. म्हणजे तोही एकच झाला. आणि एक बाप तेरे नानी का जमाई. एक बाप तेरे नानी का जमाई म्हणजे आपल्या आईची आई म्हणजे आजोळची जी आजी आहे तिचा जावई म्हणजे
आपले वडीलच. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एक बाप एक बाप, म्हणजे ह्या चारी जरी नावं वेगळी असली तरी बाप हा एकच आहे. तसा राम हा दशरथाचा राम असो, आत्मा राम असो, घट घट में लेटे वाला राम असो, किंवा जो विश्व का पसारा, ये सब जो पसारा है वो पसारा में का राम असो, किंवा सबसे न्यारा यापेक्षा वेगळा असो, हा सगळ्यामध्ये एकच तत्व आहे. म्हणून राम राम या अक्षरांना इतक्या, या सिद्ध मंत्रांना इतकं अपार पॉवर आहे. अफाट म्हणजे अफाट. त्याच्यासारखा सिद्ध मंत्रच नाही आहे. आणि सोपा, साधा सरळ सोपा, म्हणजे इझी वे आपल्याला परमात्माकडे, म्हणजे जीवतत्वाकडून शिवतत्वाकडे जाण्यासाठी इझी वे म्हणजे, किंवा इझी आपल्याला मार्ग म्हणूया तर कोणता? राम राम. फक्त राम राम म्हणायचं. एकदा नाही म्हणायचं, राम 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 राम, दोन दोन वेळेला म्हणायचं. म्हणजे त्याचा अर्थ की एकदा राम म्हटलं की 54 हा न्यूमरॉलॉजिकल नंबर तयार होतो, आणि दोनदा राम म्हटले की त्याला 108, 54 दोन्ही 108, म्हणजेच 108 म्हण्याची माळा जपल्याचं पुण्य लाभतं. म्हणून राम 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 म्हणताना सुद्धा राम 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 असं नाही म्हणायचं, तर राम 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 राम, म्हणजे प्रत्येक वेळेला एक एक माळ असं आपण साधारणतः 108 वेळेला म्हटलं राम 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 राम, म्हणजे राम 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 असं 108 वेळेला म्हटलं राम 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 असं दोन वेळेला म्हणत, तर 108 वेळा 108 माळा जपल्याचं पुण्य लागतं. म्हणजे किती शॉर्टकट आहे. आपण दुसऱ्या नामाचा कुठला तर ओम नम शिवाय म्हणा किंवा आणखी कुठला मंत्र घेतला आणि ते मग म्हणून असं म्हणत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत 108 झाले की एक माळ होते. आणि हे व्हायला साधारणतः 20 मिनिटं तरी लागतात. लागतात की नाही? मग इथं किती सोपं आहे. राम राम दोनदा म्हटलं झालं 108. म्हणजे अ, असं थोडक्यात की बसनं जर आपण मुंबईला गेलो, सोलापूर ते मुंबईला गेलो बसनं, तर साधारणतः 7 तास किंवा 8 तास लागतात. 8 तास धरूया, 8 तास लागतात. आणि विमानानं गेलं तर 1 तास किंवा अर्धा तासच. म्हणजे राम राम म्हणजे शॉर्टकट आहे. एक्सक्यूज मी, शॉर्टकट आहे. म्हणून आपल्याला अगदी थोड्या श्रमात जास्त फलप्राप्ती देणारा जो मंत्र आहे तो म्हणजे राम राम. म्हणून प्रत्येकाने राम 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 या नावाचा जाप केला पाहिजे आणि पुण्यधन आपलं डिव्हाइन बँक भरली पाहिजे. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of conclusion, any type of difficulty, then contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.